आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। लूटमार व मोबाइल चोरी करने वाली टोली का पर्दाफाश, 49 लाख का माल जब्त, 2 आरोपी गिरफ्तार, बाकियों की तलाश जारी। दरअसल सोलापुर शहर बीजापुर नाका पुलिस थाने के पुलिस कर्मचारी अमरुद सुरवसे और समाधान मारकड़ बीते 3 अक्टूबर 2024 की दोपहर मजरेवाड़ी रोड पर पेट्रोलिंग करते समय MH12DT 2238 नंबर की कार रोक चेकिंग कर रहे थे तो उसमें से 106 मोबाइल और लूटमार के लिए इस्तेमाल होने वाला सामान मिला, जहां पुलिस ने 6 लोगों में से विशाल कृष्णप्पा बंडी वड्डार और अनिल शिवप्पा वड्डर कर्नाटक राज्य के रहने वालों को गिरफ्तार कर 49,11,400 रुपये का मुद्देमाल जब्त कर बाकी लुटेरों की तलाश में जुटी है। इस मामले की अधिक जानकारी पुलिस कमिश्नर यमराज कुमार जी ने दी है। आता हे दुर्गोत्सव असा सुरू झाला नवरात्रीच्या आपला सोलापूर शहर पोलीसच्या हद्दीत जेवढा अ, आमचे सर्व वरिष्ठ अधिकारीपासून सर्व ठाणेदार सर्व अंमलदार सर्वांना हे सूचना होतं इथं जे गर्दी जमेल त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या पाकेटमारी किंवा मोबाईल चोरी किंवा चेन स्नॅचिंग होऊ द्यायची नाही त्या दृष्टीने आमच्या पेट्रोलिंग आणि क्राईम ब्रांचच्या टीम असो लोकल पोलीस स्टेशनचे DB पथक असो तर सर्वांना ते सूचना होतो त्या दृष्टीने 3 तारीख दुपारी आपलं विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या PI श्री दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली PC श्री गाडी ते दिसून आला आणि त्यांनी ते पाठलाग करून त्या गाडीच्या जे पॅसेंजर्स होतो त्यापैकी 2 जण 6 त्या गाडी ताब्यात घेतल्या आणि ते विचारपूस करताना ते दोन्ही जण जे आहेत ते विशाल बंडी वडार राहणार हावेरी जिल्हा कर्नाटकच्या दुसरी आहे अनिल वड्डर हे पण राहणार हावेरी जिल्हा राज्य कर्नाटक हे आणखी त्यांच्यासोबत इतर 4 साथीदार होतो ते 4 आता शोध घेत आहोत हे 2 जणांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्यासोबत जे गाडी होतं ते गाडी चेक करताना विविध दरोडा टाकण्याच्या तयारीसाठी जे असणारे जे साहित्य आहे ते 6 मिळून आलं आणि आणखी इंट्रॉगेशन करताना हे आता हे नवरात्रोत्सवच्या दरम्यान पॉकेटमारी बॅग लिफ्टिंग मोबाईल चोरी किंवा दरोडासारखा प्रकरण करणारे प्रॉपर्टी ऑफेंडर्स आहे हे समजलं आणि नंतर जे गाडीच्या व्यवस्थित शोध करताना ते लपून ठेवलेले चोरी केलेले 106 विविध कंपन्यांच्या मोबाईल फोन्स पण मिळून आलेले आहेत ते एकूण जप्त केलेल्या मुद्देमालाच्या किंमत आहे 49,11,400 रुपयाच्या किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत ते जे टोली आलेले आहेत त्यांना ताब्यात घेऊन आता DCP श्री कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडाची तयारी करण्याचे गुन्हेही दाखल करून घेतलेले आहेत 2 आरोपी अटक करून एवढा मुद्देमाल जप्त करून घेतलेला आहे यात मोठा यश अशा आहेत या लोक इथं शहरात फिरलं असलं तर आणखी खूप नुकसान केलं असतं अमृत आणि समाधान यांना अभिनंदन करतो